14 दाते असलेल्या टोकन पेरणी यंत्राच्या साहाय्याने जर आपल्याला मक्का लागवड करायची असेल तर दात्यांची संख्या जास्त असते, म्हणून या दात्यांची संख्या आपल्याला 14 वरून 7 किंवा 8 दात्यांची करावी लागते। ही कशी करायची याची सेटिंग या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल। हे बघा, हा ए आहे इथं, हा ए हा एच्या पुढचा एरो हा सोडून द्यायचा आणि हे इन्स्टॉलेशनचा मागचा एरो हे खोलून घ्यायचं। हो, म्हणजे इकडे बघा, इकडे आपण हा ए आणि एच्या पुढचा एरो सोडून द्यायचा आणि इन्स्टॉलेशनचा मागचा एरो खोलायचा। म्हणजे इन्स्टॉलेशन वरचा आणि इन्स्टॉलेशन मागचा एरो खोलून घ्यायचा। हो, आता हे खोलल्यानंतर अशा प्रकारे हे काढून हो आता आपल्याला प्लेट घ्यायची। हो, 7 दात्याची मशीन करण्यासाठी आपल्याला किती नंबरची प्लेट घ्यायला लागते? 7 नंबरची प्लेट घ्यावी लागेल। प्लेटवर 7 नंबर असते लिहिलेले। आपल्याला बॉक्स सोबत किती प्रकारच्या प्लेट येतात? बॉक्स सोबत 5 प्रकारच्या प्लेट आहेत। त्याच्यावर कोणकोणते नंबर असतात? त्याच्यामध्ये 6, 7, 8, 9 आणि 12, 14 नंबरची एक प्लेट येते। ठीक आहे, आता आपण 7 नंबरची प्लेट टाकू राहिलो। हो, मग आता ही प्लेट कशी टाकायची? हे बघा, हे प्लेट आहे हाताला लागून अशी ठेवायची आणि पुश करायचं। हां, पुश करायचं, लोटून आणि जे दात्याच्या मागे दात्याच्या मागे आली की दात्यावरचे दुगी स्क्रू खोलून टाकायचे। प्लेट आल्यानंतर हो, म्हणजे अगोदर प्लेट टाकायची, नंतर दाता शेवटचा दाता उघडायचा। हो, खोलायचं। हे बघा, हा याच्या पुढचा एरो आहे, आखरी। हो, ठीक आहे। दात्यावरचे दोघी स्क्रू खोलले आपण की हा दाता पुढे लोटून द्यायचा। ते झालं की जिथून आपण दाता काढला, तिथे प्लेट फिट करायची। हो, जिथून दाता काढला आपण त्याच्या जागेवरती प्लेट फिट करायची। एक्झॅक्ट त्याच जागी आली पाहिजे। हो, एक्झॅक्ट त्याच जागेवरती। हो, ठीक आहे। आता हे आपण प्लेट फिट केली आहे ए नंबर जवळच्या एरो जवळ। हो, ए नंबर जवळच्या एरो जवळ इथे 14 आहे लिहिलेलं। आपली मशीन 14 जाती असल्यामुळे यात 14 वरती आपल्याला 2 स्क्रू लावावे लागतील। आपण लावून घेतले। आता याच्यानंतर एक क्लिप वापरायची का? हो, या क्लिप प्रत्येक सेटिंगमध्ये वापरता येतील की फक्त याच्यातच? प्रत्येक सेटिंगमध्ये। प्रत्येक सेटिंगमध्ये। हो, 14 जातीसाठी या क्लिप आहे। हो, 14 जातीसाठी एक क्लिप आहे, 12, 14 नंबर आहे क्लिपचा। 12, 14 नंबर। 12, 14 नंबर आहे। ती क्लिप टाकायची प्रत्येक सेटिंगला? हो, प्रत्येक सेटिंगला। चला टाका। कशी टाकायची? अशी टाकायची। हो, त्यानंतर ही समोर पुश करायची। हो, पुश करायची। प्लेट झाली, नंतर दाता टाकायचा। नंतर एक दाता। हे पहिला दाता गेला आपला। मग पहिला दाता गेल्यानंतर डबल प्लेट येईल। नंतर एक 7 नंबरची प्लेट येईल आपली। नंबर डबल एक 12, 16 नंबरची प्लेट आपली। रिंगला म्हणजे अशीच प्लेट पडली पाहिजे। हो, ओके, याच्या समांतर आलं पाहिजे। हो, शेवटचा दाता लावायला बऱ्याच लोकांना जाणवते बघा। आधी थोडाफार गॅप असला त्यामुळे ते गावते। थोडा गॅप बघून घ्यायचा, बाकीचे दाते फिट करून घ्यायचे। हो, नंतर आखरी दाताला स्क्रू मारून घ्यायचे बघा। आपण इन्स्टॉलेशन जवळच्या ॲरोपासून सुरुवात केली होती खोलण्याची आणि
दाते काढल्यानंतर आपण 7 नंबरची प्लेट ए नंबर जवळच्या ॲरो जवळती इथं बा 14 लिहिलेलं आहे. या 14वरती 2 स्क्रू लावून फिट केली आहे. आता लास्ट पूर्ण दाते टाकल्यानंतर एक छोटी 12-14ची प्लेट टाकल्यानंतर आणि 7 नंबरची टाकल्यानंतर फायनलमध्ये इन्स्टॉलेशन जवळच्या ॲरोवर आपण 2 स्क्रू फिट केले. आपलं झालं आहे आता 9 इंच अंतर. 2 दात्यांमधील अंतर झाला होता 9 इंच. 9 इंचाच्या अंतरावर आता हे सेट झालं. मग हे सेट केल्यानंतर आपल्याला ही जी रिंग आहे ही पुन्हा फिट करून आता लास्टला आपल्याला हे रिंग फिट करायची. पुढची स्टेप कॅपा लावायचे त्याला. कॅप लावायच्या आहे. पूर्ण दात्यांना कॅप बसले. आता आपण डाय चेंज करणार आहे रोलर. जे आता आपण नंतर केलं तुमचा जो मक्का ते आपल्याला मक्क्यासाठी जे डाय लागते ते आपल्याला टाकणार आहे. सुरुवातीला हे झाडा इथे बघा हा लॉक आहे. हा लॉक काढून घ्यायचा. हां आता हे आतमधलं झाकण खोलायचं. डाय काढायची. डायला चंद्राची कोर असते बघा. चंद्राची कोर असते त्याच्यात टाकावं लागते. आता आपण मक्यासाठी टाकणार आहे 22 नंबर. मक्क्यासाठी 22 नंबर. इथे 22 नंबर लिहिलेलं असते बघा. 22 नंबर लिहिलेलं असते. मक्क्यासाठी कोणकोणते डाय वापरता येतात तर ते पण दाखवते. जास्त करून 22 नंबर आणि 33 नंबर वापरले जाते. 33 नंबर आहे. कोर टाका त्याच्यात. चंद्राची कोर टाकायची. कशी मागचं फिटिंग आली जे पाहिजे? टोक आहे ते मागचं टोक हा इथे बघा गाला आहे. त्या गाल्यात आला पाहिजे. हां गाल्यात आला पाहिजे. बसली. हे चंद्राच्या कोरीचं मागचं टोक बरोबर आहे गाल्यात आलं. ही आपली डाय बसली आहे. त्याच्यावरती आपण आतमधली कॅप लावणार. कॅप लागली. 2 कॅप आहे त्याला. हां 2 कॅप आहे. ओके. झालं आपल्याला पूर्ण सेटिंग मक्क्यासाठी. ठीक आहे. आता याला नंतर लास्टला आपल्याला हे रोलर जोडायचं. हँडल जोडायचं. घ्या.